बाह्य भिंतीवर एवढं सुंदर कोरीव काम असलेलं मंदिर याआधी मी कधीच पाहिलेलं नाही. आज आपण आलो आहोत लोणारला दैत्यसुदन मंदिर पाहण्यासाठी. यादवांच्या काळात अर्थातच 12व्या शतकात बनलेलं आणि बाह्य भिंतीवरील सुंदर कोरीव काम असलेलं हे भगवान विष्णूंचं मंदिर. पौराणिक दंतकथा असंही सांगतात लवणासूर नावाच्या दैत्याने या जागी धुमाकूळ घातला होता. भगवान विष्णूंनी दैत्यसुदन अवतार धारण करून त्याचा वध केला. याच विजयाचे प्रतीक म्हणून हे मंदिर उभारले गेले. मंदिराचे असलेले अपूर्ण शिखर हे मुघल आक्रमणाची साक्ष देते. मंदिराचा तळ हा नक्षत्राकृती अर्थातच ताराकृती आहे, जे यादवकालीन किंवा हेमाडपंथी मंदिराचे एक मुख्य वैशिष्ट्य आहे. वर्षातून मे महिन्यातील काही ठराविक दिवसांमध्ये सूर्याची किरणे एका विशिष्ट कोनातून थेट गाभाऱ्यात प्रवेश करतात आणि भगवान विष्णूंच्या मूर्तीच्या मुकुटावर अभिषेक करतात. मुघल आक्रमणांमुळे झालेल्या मंदिराच्या नुकसानीची विटांच्या मदतीने डागडुजही केलेली या ठिकाणी दिसते. आणि हो, हे मंदिर पूर्णपणे काळ्या पाषाणात बांधलेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करायला मात्र विसरू नका. आणि हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक आणि फॉलो करा. आणि मग काय, भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत.